पुढची बातमी, अमित शहा मुंबईमध्ये आले तेव्हा शिंदे शेपटीसारखे त्यांच्या मागे फिरत होते अशी टीका संजय राऊतांनी केली। मुंबई महापालिकेचा महापौर भाजपचा होणार असं शहा म्हणाले, पण शिंदे का नाही म्हणाले? महापौर शिवसेनेचा बसणार असाही सवाल राऊतांनी केलाय। सत्ता ठाकरे बंधूंची येणार, आमचा भगवा बीएमसी वरती फडकणार आणि आमचाच महापौर बीएमसी मध्ये बसणार असंही राऊत म्हणाले। दरम्यान काहीही झालं तरी मुंबई महापालिकेवरती आमचीच सत्ता येईल असं नवनाथ बन यांनी दावा केलाय। सगळ्यांचा हेतू एकच होता मैत्री मागचा, की आम्ही एकत्र येऊ नये, दोन बंधू एकत्र येऊ नये, त्यांच्यात कायम विदुष्ट राहावं, त्यांच्यामध्ये कायम दुरावा राहावा, म्हणून त्यांची मैत्री सुरू होती। पण आता दूध का दूध पाणी का पाणी झालं की माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यामुळे त्यांना आता असं वाटते की आपली गरजच संपली। आता कोणाचंही न ऐकता, कोणाचाही दबाव न घेऊ, आता दोन बंधू एकत्र आलेले आहेत। त्याच्यामुळे आता बरेचसे जे व्यावसायिक किंवा तथाकथित मित्र होते स्वार्थी, ते दोन्ही बाजूने दूर होऊ शकतात। खरं तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशातल्या कुठल्याही भागात कुणालाही घर घेण्याचा अधिकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेला आहे। त्यामुळे कुणीही अशा पद्धतीच्या भाषिक वादावरनं, जातीय वादावरनं एकमेकांना घर नाकारण्याचं काम करू नये। भारतीय संविधान प्रत्येकाला प्रत्येक भागामध्ये जाऊन राहण्याचा अधिकार देतं, प्रत्येक ठिकाणी जाऊन आपलं खानपान पद्धती पाळण्याचा अधिकार देतं। त्यामुळे अशा पद्धतीनं कोणी मतभेद करत असतील तर भेदाभेद करत असतील ते अयोग्य आहे।